चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी। नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम। या आणि यासारख्या हजारो गाण्यांनी महाराष्ट्रातल्या घराघरात आणि मनामनात आपलं नाव अजरामर करणारे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार म्हणजे सुधीर फडके। आणि सुधीर फडके म्हणजेच आपले लाडके बाबूजी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके येत्या 1 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात प्रदर्शित होतोय। आणि या चित्रपटाच्या प्रचारासाठी या टीमची चमू आज आमच्या नागपुरात आहे। आपण सर्वांचं नागपुरात स्वागत। मी ओळख करून देतो, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक योगेश देशपांडे, ललिताबाईंची भूमिका साकारणारी मृण्मयी देशपांडे, गदिमांचं पात्र साकारणारे सागर तळाशीकर आणि आशा भोसले यांची भूमिका साकारणारी अपूर्वा मुळक या आमच्या नागपुरात आहेत आणि UCN सोबत आहेत। सर्वात आधी तर नागपुरात हॉट वातावरण असतं, पण आज आपण लोक आले आणि पाऊस घेऊन आलेले आहेत, तर नागपुरात आल्यावर कसं वाटतं एकंदरीत? नागपुरात आल्यावर कायम आम्हाला छान वाटतं, कारण नागपूर हे भारताच्या मध्यबिंदूचं गाव आहे मोठं, आणि मध्यापासून सुरू झालं की त्याचा परीघ किती मोठा करायचा हे नागपूरकरांना माहिती आहे। त्यामुळे स्वरगंधर्व फार मोठ्या परीघापर्यंत पोचेल। आणि तुम्ही म्हणालात तसं, जसं पावसाचा शिडकावा घेऊन आम्ही आलो आहे, तसंच 1 मेला आमचा स्वरगंधर्व सुधीर फडके हा सुरांचा शिडकावा घेऊन येईल आणि त्यामध्ये तुम्ही न्हावून जाल सुरांमध्ये, याची आम्हाला खात्री आहे। छान वाटतंय त्यामुळे नागपूरमध्ये। चला, थँक्यू सो मच। नागपूरबद्दल आपण इतकं छान बोलले, नाही तर अदरवाईज नागपूरबद्दल कोणी बोलत नाही, ते म्हणतात की किती तापतरे तुमच्या इथे म्हणून। एनिवेज, आपण चित्रपटाकडे येऊ। सुधीर फडके यांच्या जीवनावर चित्रपट करावा ही संकल्पना मुळात कुठून आली आणि काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले? सुधीर फडके हे नाव मुळात खूप मोठं आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी सगळ्यांना आदर आहे, प्रेम आहे, त्यांच्याविषयी आकर्षण आहे। ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपण चित्रपट या माध्यमातून जनतेसमोर आणायला हव्या। हे एक साधारण 4-5 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं होतं आणि त्या दृष्टीनं तयारी केली, त्या दृष्टीनं चित्रीकरणाला सुरुवात झाली मागच्या वर्षी, आणि आता 1 मे रोजी आम्ही हा चित्रपट घेऊन येतोय महाराष्ट्रामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा। बायोपिक म्हटला आणि त्यातही हा म्युझिकल बायोपिक आहे। बायोपिकमध्ये एखाद्याचं पूर्ण जीवन तुम्हाला स्टडी करावं लागतं, तर संशोधन कसं काय केलं तुम्ही? काय काय चॅलेंजेस आले? बाबूजींच्या आयुष्यावर आधारित असणारं जे जे म्हणून साहित्य उपलब्ध आहे ते सगळं वाचलं होतं मी, त्याचा अभ्यास केला होता। आणि श्रीधर फडके स्वतः त्यासाठी मला भरपूर मदत करू शकत होते। त्यांनी काय काय जे जे शक्य होतं त्यांच्याकडे असणाऱ्या आठवणी, मुलगा म्हणून असणाऱ्या आठवणी पर्सनली, ज्या कुठेही कदाचित लिहिलेल्या नसतात आणि म्हणून कदाचित त्या प्रेक्षकांना नव्यानं दिसतात असं म्हणायला हरकत नाही। सो तो एक माध्यम माझ्याकडे होतं। बाबूजींविषयीच्या त्यांच्या पैलूदार व्यक्तिमत्वाविषयीच्या असंख्य गोष्टी मी अभ्यासल्या, 3-4 वर्ष रिसर्च केला, बाबूजींना भेटणाऱ्या व्यक्तींना मी भेटलो, त्यांच्याविषयी उपलब्ध असणारं सगळं साहित्य अनुभवलं, वाचलं, आणि जे जे म्हणून टिपता येईल तसं ते टिपत गेल्यानंतर मला वाटतं त्याचं संहितेची प्रोसेस सुरू झाली। आणि चॅलेंजेस नक्की होते, कारण काळ आहे त्यामध्ये। बाबूजींचा 1919-20 सालापासून जन्मानंतरचा प्रवास ते 2002 पर्यंतचा असंख्य स्थित्यंतरं घडून गेली आहेत। प्री इंडिपेंडन्स काळ आहे, पोस्ट इंडिपेंडन्स काळ आहे, आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या संगीत प्रतिभेसह त्यांनी केलेलं राष्ट्र कार्य, ह्या सगळ्याची सांगड घालायची होती, आणि कुटुंबवत्सल असणारे बाबूजी। तर हे सगळं एकत्र जमवून बाबूजींची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर मांडायची, हे चॅलेंज नक्की होतं, कारण बाबूजींचा माहिती असणारा प्रवास हा संगीताशी निगडीत खूप जास्त आहे, आणि संगीत कला, त्यांची गायन कला ही प्रेक्षकांना ऐकून माहिती आहे, ऐकिवातली आहे, पण दृश्य स्वरूपामध्ये दाखवताना ती तेवढीच मर्यादित राहत नाही। त्याला ऑडिओ व्हिज्युअल ह्या माध्यमाची जोड जेव्हा येते त्यावेळी मला वाटतं व्हिज्युअल माध्यम काळानुरूप, कपड्यांनुरूप, त्याच्या सेट्सनुसार, त्याच्या लुक्सनुसार ह्या कलाकारांना त्या त्या व्यक्तिरेखेमध्ये दाखवणं, आणि ते फार सुंदर दिसलेत पण या सगळ्या भूमिकांमध्ये, तुम्हाला आवडेल। त्यामुळं मला वाटतं चॅलेंज हेच होतं
की बाबूजींचं एवढं मोठं विस्तीर्ण यशस्वी जीवनपटाचं आयुष्य 2.5 तासात कसं मांडायचं. पण ते मला वाटतं की आम्ही मांडण्यात यशस्वी झालोय, हा विश्वास मला नक्की आहे. नक्कीच ट्रेलर पाहिला मी. जेवढं खडतर आयुष्य त्यांचं त्या ट्रेलरमधून पाहायला मिळालं, म्हणजे पूर्ण चित्रपटात किती पूर्ण तो त्यांचा प्रवास असेल तो कळेलच. बाबूजींची पत्नी अर्थातच ललिताबाईंची भूमिका तू साकारतेस. जेव्हा हे पात्र तुझ्याकडे आलं तेव्हा प्रतिक्रिया काय होती आणि काय तयारी करावी लागली? माझी पहिली रिॲक्शन, प्रतिक्रिया हीच होती की हो, अत्यंत आनंद, याच्यापेक्षा वेगळं काहीही वाटलं नाही. कारण बाबूजींचा सहवास आम्हाला आमच्या लहानपणापासून लाभला आहे. कसा? त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून. माझं घर अख्खं म्हणजे आई माझी गाते, माझी धाकटी बहीण गाते, तर त्याच्यामुळे लहानपणापासून त्यांच्या संगीताचे संस्कार आमच्यावरती होत होते. त्याच्या अनुषंगाने, म्हणजे आई तिचं ते करिअर असल्यामुळे किंवा फील्ड असल्यामुळे त्या अनुषंगाने त्यांच्याबद्दलच्या गोष्टी माहिती होत्या, किस्से ऐकवत होते. त्यामुळे बाबूजींवरचा अभ्यास हा ज्या ज्या कुटुंबामध्ये संगीत आहे त्या कुटुंबामध्ये खूप लहानपणापासून सुरुवात होते त्याची, कळत नकळत. आणि जेव्हा योगेशनी विचारलं तेव्हा इतका आनंद झाला, कारण कलाकार म्हणून फार कमी संधी आम्हाला अशी मिळते की आम्ही आमची हौस पूर्ण करून घेऊ शकतो. मला कलाकार म्हणून आज त्यांच्या घरामध्ये वावरता आलं, स्क्रीनवरती त्यांच्या पत्नीच्या रूपाने त्यांचा सगळा प्रवास जवळून बघता आला, कदाचित जगता आला त्या क्षणापुरतं. म्हणजे ॲक्शन आणि कटमध्येच आम्ही जगलो असू, पण तेवढं तर आमचं होतं, ते आमचं खरं होतं, त्याच्यामध्ये आम्ही आमचं 100% दिलं होतं. त्यामुळे ह्या गोष्टी असतात ना, त्या फार सुखावणाऱ्या असतात. आणि इतक्या मोठ्या चित्रपटामध्ये, इतक्या मोठ्या व्यक्तीवरती बनणाऱ्या चित्रपटामध्ये आणि त्याच्या अनुषंगाने येणारी जी बाकीची सुद्धा पात्र आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा वावरताना खूप खूप बरं वाटलं. अभ्यास म्हणायचं झालं तर बाबूजींच्या खूप क्लिप्स आणि खूप रेकॉर्डिंग्ज आणि तशी उपलब्ध आहेत, तसं ललिताबाईंचं फार नाही आहे. ललिताबाईंनी गाणं म्हणजे लग्नाच्या वेळेलाच त्यांनी अट ठेवली होती की आता याच्या पुढे मी गाणार नाही. आणि गाणं त्यात बाबूजींपेक्षा सुद्धा मोठ्या, म्हणजे लग्नाच्या आधीपर्यंत त्यांचं करिअर खूप जास्त चांगलं चाललं होतं बाबूजींपेक्षा. पण त्याच्यानंतर लग्नात त्यांनी आणि ती अट ठेवली होती की मला याच्या पुढे गायचं नाही आहे म्हणून. ते जर का असं लग्नानंतर मला सोडायला लागलं वगैरे असं त्यांचं तसं नव्हतं. त्यांनी गाणं स्वतःहून थांबवलं होतं लग्नानंतर. आणि त्याच्यामुळे तशी त्यांचे रेकॉर्डिंग्ज आणि विकिपीडियावरती त्यांच्या गाण्यांच्या लिस्ट किंवा त्यांची गाणी याच्या पलीकडे त्या कशा आहेत ते व्हिज्युअलाइज करण्यासाठी मला ऑफकोर्स योगेश आणि श्रीधरजींनी जी योगेशकडे माहिती दिली होती, ह्याचा स्वतःचा गेल्या 5 वर्षांपासूनचा, म्हणजे त्यांनी अक्षरशः झोकून देऊन ह्या विषयामध्ये अभ्यास केला होता, तो त्यांच्या फॅमिलीमधला आहे. म्हणजे त्यांनी पडद्यावरती त्यांनी काही केलं नसेल तरी आज त्यांच्या फॅमिलीला सुद्धा तेवढी माहिती असेल की नाही जेवढी माहिती बाबूजींची योगेशला, असं मी अगदी अभिमानाने सांगू शकते. त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला. त्यांनी ज्या पद्धतीने स्क्रिप्टमध्ये ते सगळे प्रसंग आणले होते, खूपदा चर्चा झाल्या आणि त्याच्यामधून ते कॅरेक्टर उभं होत गेलं. याच चित्रपटात महाकवी गदिमा यांची भूमिका सागर यांनी साकारलेली आहे. गदिमा म्हणजे तेही खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. तुम्हाला जेव्हा ही भूमिका आली आणि त्यासाठी तुम्हाला काय तयारी करावी लागली? नाही, खरं तर साहजिकच आनंद झाला की ही भूमिका आपल्याला करायला मिळते आहे. भूमिका एकदा घेतल्यानंतर ती त्यांच्यासारखी वाटावी, म्हणजे तो आभास आपण जेव्हा निर्माण करतो, किमान त्या काळापुरतं तरी आपल्याकडे गदिमा म्हणून बघितलं जाणार आहे याची एक जाणीव असल्यामुळे एक मोठी जबाबदारी होती ती, की ही व्यक्ती आपण आहोत हा आभास किमान 3 तास तरी लोकांना खरा वाटावा. मग तो आभास खरा वाटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यांनी जे काही लिहिलेलं आहे, त्यांचं जे काही साहित्यातलं देणं आहे, कवितेतलं देणं आहे, गाण्यातलं देणं आहे, तर ते कशा पद्धतीनं त्यांनी लिहिलं असेल, ते त्यावेळी त्यांनी का लिहिलं असेल याचा थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न केला. मग काही पुस्तकं वाचली, त्यांचे मंतरलेले दिवस वगैरे काही पुस्तकं आहेत त्यांचं, आणि त्यांच्याबद्दल लिहिलेलं पुलंनी तिहाई नावाचं एक पुस्तक होतं. तर त्या पुस्तकांचा थोडा आधार घेतला आणि माझे काही साहित्यिक मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा केल्या. कारण कसं असतं की आपल्याला एक महिन्याभरात एखाद्या
60-70 वर्ष आयुष्य जगलेल्या माणसाचं अख्खं आयुष्य कळणं शक्यच नसतं. इव्हन अगदी नवरा बायको जरी असेल तरी दोघं एकमेकांच्याबद्दल पूर्ण कधीच ओळखत नाहीत. तर मग माझा असा अनुभव आहे की जे साहित्यिक आहे ज्यांनी त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे त्यांच्याशी आपण थोडे थोडे बोलत जर गेलो तर त्यांच्या छटा आपल्याला मिळत जातात. असे काही मराठीचे प्राध्यापक, मराठीचे अभ्यासक अशा लोकांशी बोलत भेटत गेलो किंवा जे गातात मुळात की कविता वाचन करतात किंवा बाबूजींचे कार्यक्रम करतात, असं म्हणजे कोल्हापुरातले काही मित्र आहेत. तर अशा लोकांना विचारून साधारण चर्चा केली. आणि दुसरं महत्त्वाचं, मी मूळचा कोल्हापूरचा आहे त्यामुळे मला ही 2 व्यक्तिमत्व यांचं सगळं करिअर कोल्हापुरातच झालं होतं. त्यामुळे तसा तो साधारण इतिहास माहिती होता. तर असे हे सगळे वेगवेगळे तुकडे एकत्र करून त्या एका ठिकाणी ठेवून तो आभास निर्माण करता येतो का याचा प्रयत्न मी या चित्रपटामध्ये केलेला आहे. नक्कीच. आणि आशा भोसले यांची भूमिका साकारणारी अपूर्वासुद्धा आपल्यासोबत आहे. आशा भोसलेंची भूमिका साकारणं, पहिली अट म्हणजे गाणं गाता यायला हवं. तर सगळ्यात आधी एकच रिक्वेस्ट आहे की सुधीरजींनी संगीतबद्ध केलेलं आणि आशाबाईंनी गायलेलं एक गीत गायचं आहे आणि त्यानंतर या भूमिकेविषयी सांगायचं आहे. तुम्ही म्हणलात तसं गाणं गाता यायला पाहिजे ही अट आय थिंक योगेशचीही होती आणि ती सगळ्यात मोठी अट होती आणि म्हणूनच त्यांनी मला आय थिंक विचारलं की तू ही भूमिका करशील का. तर ठीक आहे, आधी गाणं म्हणूया. आणि चिमुकल्यांचे रांगणी यौवनी सहजीवनी दोन्ही मनाचे गीत व्हा प्रीत व्हा या सुखानो या सुखानो या सुखानो या. वाह, क्या बात आहे. टाळ्या व्हायला पाहिजे, आपणच टाळ्या वाजू. जेव्हा ही व्यक्तिरेखा आली तेव्हा काय प्रतिक्रिया होती आणि काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले का? प्रतिक्रिया म्हणजे मी खूप खुश झाले होते, कारण म्हणजे योगेशला असं वाटलं, त्याचं कन्व्हिक्शन होतं की मी त्यांच्यासारखी दिसू शकेन पहिली गोष्ट, आणि गाणं येतं त्याच्यामुळे या चित्रपटामधले मॅक्सिमम माझे सीन्स हे रेकॉर्डिंग्समधले आहेत, कारण त्यांची अजरामर गाणी आहेत बाबूजी आणि आशाबाईंची. तर त्यामुळे त्यांच्यासारख्या त्या लकबी आणि हरकती आणि सगळे हावभाव थोडेसे त्याचा अभ्यास करून ती भूमिका करणं हे महत्त्वाचं होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच्या काळात आपल्याला ज्या आशाबाई सगळ्यांना माहिती आहेत तर तशा त्या काळामध्ये नव्हत्या. म्हणजे त्यांच्या सुरुवातीचा काळ होता 1940, 50, 60, 70 या काळामधली जी गाणी रेकॉर्डिंग्ज आहेत बाबूजींची आणि आशाबाईंची, तर तो काळ उभा करायचा होता. तर त्यामुळे त्या काळामध्ये साधारण त्या कशा असतील, काय बाबूजी त्यांना गुरुस्थानी होते तर त्यांच्याकडून त्या कसं गाणं शिकत असतील किंवा बाबूजी त्यांना कसं चाल शिकवत असतील, त्यातनं त्यांचे इमोशन्स आणि एक्सप्रेशन्स त्या गाण्यामध्ये वीव करून ते गाणं कसं प्रेझेंट करत असतील किंवा रेकॉर्ड करत असतील. तर ह्याचा थोडासा अभ्यास मी त्यांचे काही फार पूर्वीचे रेकॉर्डिंग्स नाही आहेत पण 70-80 मधले त्यांचे रेकॉर्डिंग्स दूरदर्शनचे आहेत आणि ते मी थोडेसे बघून तेव्हाचं साधारण त्यांचं गातानाचं टेम्परामेंट, त्यांच्या बाजूची परिस्थिती काय असेल ह्याचा विचार करून ती भूमिका केली. आणि योगेशनी मला एक गोष्ट सांगितली होती की तू, कारण ते आपल्या सगळ्यांना इतक्या माहिती आहेत, म्हणजे आजही आपण त्यांचे सगळे व्हिडिओज, गाणी आणि त्यांना ऐकतोय, बघतोय, तर त्यामुळे तू त्यांच्यासारखं हुबेहूब कर, हे त्यांनी मला सांगितलं होतं. तर त्यामुळे ते थोडंसं चॅलेंजिंग होतं. अजूनही मला त्या गोष्टीचं थोडंसं टेन्शन आहे की त्यांच्यासारखं ते आलं असेल का किंवा झालं असेल का, तर ते आता 1 तारखेला कळेल. नक्कीच. पण बाबूजींच्या जीवनावर चित्रपट येतोय, बायोपिक येतोय आणि त्यात तो म्युझिकल आहे. आय थिंक मला वाटते 27 ते 28 गाणी आहेत आणि इतकी हजारो गाणी आहेत त्यांची, आणि ती आता आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा ऐकायला मिळणार आहे. तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जाण्याच्या आधी मला एक आवर्जून उल्लेख असा करायचा आहे की जसं तुम्ही तिला म्हणालात की आशाबाईंची भूमिका केली आहे आणि गाऊन सुरुवात केली पाहिजे. मला तुला सुद्धा पण म्हणायचं आहे. नाही ते नाही, पहिल्यांदा मला
मला हे सांगायचं आहे की आत्तापर्यंत आम्ही इतके सगळे इंटरव्ह्यूज केले, इतक्या लोकांबरोबर बोललो, पण कुठल्याही पत्रकारांनी गाऊन सुरुवात केली नव्हती. आणि त्याबद्दल विशेष कौतुक की तुम्ही गाऊन सुरुवात केलीत. हे इतकं छान वाटलं आम्हाला. आणि कधी कधी त्या 2 ओळींमधून त्या व्यक्तीचं बाबूजींवरती असणारं प्रेम किंवा अभ्यास हे कळतं ना, ते तर खूप मजा आली आम्हाला या इंटरव्ह्यू मध्ये. थँक्यू सो मच. नाही, पण आपल्याला आता या इंटरव्ह्यूची सांगता सुद्धा बाबूजींच्या एका छान गाण्यानी करायची. खूप गाणी आहेत, तुम्ही दोघीही गाता मला माहिती आहे. आणि मी तुलाही विचारणार होतो की ललिता जी गायच्या का, तर त्यांनी एखादं गाणं गायलं असेल आणि तू पण गाते, मला हेही माहिती आहे. तर एखादं असं मी म्हणणार होतो, पण वेळ कमी आहे, गरम खूप होत आहे, तर आपण एक बाबूजींचंच गाणं सर्वांनी मिळून म्हणावं. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. वा 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 वा. तुम्हा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू. आणि वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्यासाठी UCN तर्फे आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर ही होती स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाची चमू. कॅमेरा पर्सन मिथुन आदमनेसह मी निशांत, UCN न्यूज, नागपूर.